रिलीज केला जातोय परेश कोळीच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर आडवा बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. महबूब शेखच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग शॉट. यावेळेस इनसाइड आउट. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का काय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडूने घेतलेले वळण. चेंडू सीमा लगत जातोय. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ऑन साइड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन नाहीये. पहिला धक्का लागेल. पहिली विकेटचं पतन होतं पाहायला मिळते. पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ ट्रॅकरला फुल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. इथे देखील आणखीन एक तडाखा. आणखीन एक बॅक टू बॅक हवाई फायर केले जात आहे. मंदार पहिला बॉल शॉर्ट आर्म जॅक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषे पलीकडे. मंदार प्रभूच्या बॅट. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली जयेश कोळी आहे. कॅच पकडली जाते. फलंदाजाला परतावा लागेल. मंदार प्रभूच्या विकेटचं विकेट पाहायला मिळाले. यावेळेस फटका चांगला आहे. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. फेकून दिलाय काव कॉर्नर रिजन मध्ये सीमा रेषे. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता येत असताना इथे देखील चांगला बॉल आहे. काय घडलंय. धावचीची संधी आणि फलंदाज नाबाद. थर्ड अंपायर कडे मागणी केली जाईल. पहिलाच बॉल फेकून दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. अमर वारंगेच्या बॅट मधून येतो. दिशेने जाऊया. वैभव कोळी एक आक्रमक फलंदाज आहे. जबाबदारी असेल या धावा चेस करण्यासाठी या खेळाडूंना थांबावं लागेल. इथे काय घडलंय. टॉप एज लागलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. अगदी सॉफ्ट डिसमिसल. सुजित दादा कोळी यांच्या वतीने 5,000चा कॅश प्राइज दिलं जाईल जी पेच्या माध्यमातून. आणि काय घडलंय. हे पारितोषिक लावलं होतं. या पारितोषिकाचा मानकरी होता आपण 18. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आली रे आली आता विघ्नेश कोळी. यावेळेस देखील फटका चांगला गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल वन बाउन्स. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. यावेळेस फटका लाजबाब दमदार धमाकेदार विघ्नेश कोळी. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा पडताना पाहायला मिळाले. या मॅच मध्ये 7 बॉल 20. खोलवा टपाचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर लगवला गेला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. प्रयत्न चांगला केला जातोय. रोहित घणसुरीच्या 40+ मैदानावर काय अर्धशतक झळकावलं गेलं होतं. याच विजेंद्र कोळीच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या इनिंग विजेंद्रच्या आम्ही पाहिल्या. आपल्या टीमसाठी एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि सातत्याने आपल्या दिवाळी टीमसाठी ज्या खेळाडूने भरपूर चांगल्या धावा केल्यात तो विजेंद्र कोळी मैदानामध्ये. इंटराज भगत साहेबांना विनंती करतो की मंचावर याच दरम्यान काय स्ट्रोक लगावलाय फलंदाज. यावेळी आडव्या बॅटने आणखी एक धमाका येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वरुणच्या बॅट मधून आलाय. आणखी खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय. पहिली धाव कंप्लीट झाली. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव घेत असताना काय घडलंय. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खोलपटापाचा चेंडू बॉलर बॅट ड्राईव्ह आहे. अप ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय. 2 धावा कंप्लीट. लाजबाब रनिंग पाहिलं जाईल. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका पाहू शकाल. काय घडलंय. फलंदाज बाद होत असताना ही मॅच मात्र आपल्या नावी करत असताना शिरवणे टीमने लाजबाब खेळ केला. गोस टू चला. मंदार प्रभू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी निराशा. सगळेच दिवाळीचे समर्थक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल.